मुंबईच्या नेस्को सेंटरवरती थोड्या वेळातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शिवसेनेचा मेळावा दसरा मेळावा होणार आहे आणि यासाठी जय्यत अशी तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे। कार्यकर्ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं तर पोलीस सुरक्षा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। आता सध्या जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत आणि या मेळाव्यासाठी आपण पाहिलं जे कार्यकर्ते येतात त्यांना आपल्या पक्षाचं मफलर या ठिकाणी मिळावं म्हणून या ठिकाणी शिवसेनेचे जेही चिन्ह आहेत असे चिन्हाचे या ठिकाणी शाल मफलर या ठिकाणी दिले जात आहेत। तर दुसरीकडे पाहिलं गेलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जे कार्यकर्ते येणार आहेत त्या कार्यकर्त्यांसाठी आतमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर स्वर्गीय आनंद दिघे यांचे मुकुटे देखील तयार करण्यात आलेले आहेत। विशेषतः हे मुकुटे जे आहेत ते आतमध्ये जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेते यांचे जे भाषण होणार आहेत आणि जे संबोधित करणार आहेत हे ऐकण्यासाठी येणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना हे चेहऱ्यावरती येणार आहेत आणि यांचा चेहऱ्यावरती हे लावून या ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी त्यांचं भाषण जे आहे आणि नेमकं आपले नेते काय बोलणार हे सगळं ऐकणार आहेत। मात्र यासाठी जय्यत अशी तयारी करण्यात आली असून जे कार्यकर्ते येणार आहेत ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर स्वर्गीय आनंद दिघे यांचा मुखोटा परिधान करून आतमध्ये जाणार आहेत आणि त्याच्यामध्येच जो शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जो दसरा मेळावा आहे त्या दसरा मेळाव्यामध्ये कुठेतरी उत्सुकता वाढवावी आणि त्याचबरोबर आपले नेते काय बोलणार आहेत हे ऐकण्यासाठी त्या ठिकाणी बसणार असल्याचं चित्र दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।